त्या ठिकाणी यारी दस्ती माळवाशी संघाला एका बाजूला नाना आहे, श्यामल आहे, अजिंक्य आहे, दुसऱ्या बाजूला रोशन आहे. कोण मेगा फायनलचा मानकरी संघ कुठला होणार आहे तो नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात या मैदानावर बघायला मिळणार आहे. निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आक्रमणासाठी सज्ज होतोय तो अजिंक्य. 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू ज्यानं कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. एक जबरदस्त सामना, अंतिम सामना मजल दर मजल करत इथवर पोहोचलेले असे हे दोन्ही संघ आहेत आणि नक्कीच अटीतटीचा रंगतदार सामना या मैदानावर बघायला मिळणार आहे. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आपल्याला सलग 2 दिवस पंच म्हणून लाभलेले आहेत आपल्या सहकारी छोट्या जाधव आणि साईश अतिशय नावाजलेले असे पंच मागील 2 दिवस आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. रोशन येतोय स्वतः कर्णधार ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि 1 नंबरचा खेळ करतोय. निदान दृश्या पार करतोय आपल्या प्रांगणात परततोय. नाना दुमत ज्यानं मागच्या सामन्यामध्ये जो सामना आपल्या हातून निष्ठेत होता तो सामना आपल्या बाजूने खेचून आणण्यात ज्याला यश मिळालेलं आहे असा नाना. 3 नंबर जर्सी परिधान केलेला एक शांत संयमी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा नाना दुमत. एक जबरदस्त असा बदलाल इथे बघायला मिळतंय ते या नाना याचं. निदान दृश्या पार करतोय. नानाला माहिती आहे की पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांना आजमावण्याची वेळ आहे. ही मात्र डू ऑर डाय रेट, थर्ड रेट, धोक्याचा इशारा, धोक्याची घंटा, धोक्याची सूचना. आता मात्र या खेळाडूला एखादं गुणांकन प्राप्त करावं लागणार आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. कुठल्या ना कुठल्या संघाला गुणप्राप्ती ही निश्चितपणे होणार आहे. मात्र प्रतिस्पर्धी कुठला संघ आहे तर तो अतिशय बलवान असा संघ आहे. आता मात्र बघूया 2 गुण आहेत. ही जबरदस्त रेड केली जाते. पहिलं गुणांकन प्राप्त कुठल्या संघाला होत असेल तर ते यारी दोस्ती माळवाशी संघाला. ही सुद्धा डू और डाय रेट आहे. चढाईसाठी सज्ज होतोय तो हा अजिंक्य. ज्याच्या नावामध्ये जिंक्य आहे असा अजिंक्य. 12 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-2-1-2चा फुलान संघ आहे. अजिंक्यला सुद्धा आता कसरत करावी लागणार आहे कारण समोरील संघ हा अतिशय बलवान असा संघ आहे, ताकदवान संघ आहे, डिफेन्स मध्ये माहीर असणारा असा संघ आहे. बघूया अजिंक्य 30 सेकंदाच्या अवधीचं पालन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि जबरदस्त डिफेन्स केला जातोय. अजिंक्यला कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये. अजिंक्य चक्रव्यूहात फसतोय, अजिंक्य जाळ्यात फसतोय, अजिंक्यला या ठिकाणी ब्लॉक केला जातोय, अजिंक्य मैदानाच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा येतोय तो रोशन. 1 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू, एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू ज्याला कित्येक मैदानाचा अनुभव आहे असा खेळाडू, कबड्डी खेळायला साजेसा असा खेळाडू, ताकदवान, बलवान, उंचपुरा असा आणि एक अनुभवी खेळाडू रोशन. निदान दृश्या पार करतोय आपल्या प्रांगणात परततोय. नानाची जबाबदारी वाढणार आहे कारण नानाला माहिती आहे आपला महत्वाचा आधारस्तंभ, महत्वाचा रायडर मैदानाच्या बाहेर आहे अजिंक्य. 3 नंबर जर्सी परिधान केलेला नाना या ठिकाणी एक छान बदल आले ते बघायला मिळत आहे. नाना याच्याकडून अतिशय जबरदस्त खेळ, वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस असतो आणि नानाची एक खासियत आहे, एक शांत, संयमी आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून बघितलं जातं ते नाना याच्याकडे. आक्रमण होतंय पुन्हा एकदा. वारंवार चढाई जर का बघितली जाते ते रोशन, एका बाजूला रोशन वारंवार चढाई करतोय, दुसऱ्या बाजूला बघितलं तर नाना वारंवार चढाई करतोय कारण यांच्या पाठीशी अनुभव आहे, घडी बात करण्याची ताकद आहे. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय. हलकासा कटाक्ष श्यामलकडे टाकतोय, लेफ्ट कॉर्नर कडे टाकतोय, निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आता मात्र नानाला या ठिकाणी विश्रांती दिली जाते. त्याचा साथीदार एक या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. ही मात्र डू ऑर डाय रेट आणि डू ऑर डाय रेट साठी या खेळाडूला विशेष आमंत्रित केलं जातं ते माळवाशी संघाकडून. 2-1-1चं क्षेत्ररक्षण असताना आता मात्र स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे, श्यामलच्या बाजूने घुसण्याचा प्रयत्न आहे. 2-1-1चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी बोनस ऑफ असणार आहे. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे, अशा वेळेस डुबकी मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र जबरदस्त डिफेन्स आहे. 1 गुण प्राप्त होतोय तो जुगाई कुसुम संघाच्या गुणसंख्येत. आक्रमण नाना, डू ऑर डायरेक्ट साठी नाना याला पाचारण केलं जातंय.
3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान ऋषीच्या आसपास ही खेळी आहे. नानाला माहिती आहे खोलवर चढाई केली तर मात्र आपल्याला ब्लॉक केलं जाणार आहे. साखळी पद्धतीचा अवलंब होणार आहे याची नक्कीच जाणीव असणार आहे. नाना याला मात्र 1 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. रिकाम्या हाताने जर का नाना गेला तर मात्र नाना बाद असणार आहे निश्चितपणे. 1 गुणच गुण मिळतोय कोसुम संघाला, 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला. पुन्हा एकदा रोशन चढाईसाठी सज्ज होतोय. 2-1-1चं क्षेत्ररक्षण आहे, अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे. स्वतः कर्णधार वारंवार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अतिशय जबरदस्त सामना, रंगतदार सामना बघायला मिळणार आहे. निश्चितपणे अंतिम सामना आहे. तरुण उत्कर्ष मंडळ मुसरी गवळेवाडी आयोजित भव्य प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा विजेता संघ कुठला होणार आहे, उपविजेता संघ कुठला होणार आहे, थोड्याच वेळात या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा शामल. आता मात्र त्या ठिकाणी शामलला चढाई करणं गरजेचं आहे, कारण नाना मैदानाच्या बाहेर आहे, निश्चितपणे अजिंक्य मैदानाच्या बाहेर आहे. अशा वेळेस शामल जबाबदारी स्वीकारताना बघायला मिळते. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. शामल याच्याकडून निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेचा स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा रोशन चढाईसाठी सज्ज होतोय. थोडीशी दमछाक आहे, निश्चितपणे होणार आहे, कारण आत्ताच काही मिनिटांपूर्वी माळवाशी संघ सुद्धा खेळलेला आहे, त्यामुळे दमछाक झालेली असणार आहे. कोसुम संघाची सुद्धा नक्कीच दमछाक झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. माळवाशी संघाकडून आक्रमण रोशन. 2-1-1चं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्या वेळेस अंतरावरचं विखुरलेलं क्षेत्ररक्षण असतं अशा वेळेस मात्र चढाईपट्टूची नक्कीच दमछाक झालेली आपल्याला बघायला मिळते. निदान रेषा पार करतो आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. 10 मिनिटांचा होणारा सामना, अंतिम सामना, मेगा बिग फायनल सामना. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू हलकीशी हुलकावणी देतोय, आपल्या प्रांगणामध्ये परततोय. गुणसंख्या मात्र थांबलेली, ही मात्र डू ऑर डाय रेट आणि डू ऑर डाय रेट साठी रोशन याला थांबवलं जात आहे. नवोदित खेळाडूला या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. अशा वेळेस 2-1-1चं क्षेत्ररक्षण आहे. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे, शामलच्या बाजूनं या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला जातोय तो या खेळाडूचा. आता मात्र इथं मात्र थोडीशी घाई होताना बघा, 1 गुण आहे. रिसलनं सामन्याला सुरुवात झालेली आहे. डू ऑर डाय रेट 10 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे, मात्र रोशननं त्याला कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये. 1 गुण प्राप्त होतोय माळवाशी संघाच्या गुणसंख्येत. पडझड पहिल्या सत्रामध्ये जर का बघितली तर मात्र जुगाई कोसुम संघाची बघायला मिळते, मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. पहिलं सत्र आहे, अशा वेळेस 2+2 = 4 पॉइंट. 4 गुणांची कमाई आहे. नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं पुन्हा एकदा संघ मैदानात येताना बघायला मिळतोय तो जुगाई कुसुम. आता मात्र जुगाई कुसुम संघाला एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. गुणांचा आलेख बघितला तर चढता आलेख हा आपल्याला माळवाशी संघाचा बघायला मिळतोय. निश्चितपणे पुन्हा एकदा अजिंक्य 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू. अजिंक्यला मात्र सूर गवसत नाहीये, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजिंक्य याच्याकडून थोडीशी दमछाक नक्कीच होणार आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. गुणसंख्या थांबलेली आहे. आक्रमण पुन्हा एकदा पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. अंतिम सामना, एका बाजूला यारी दोस्ती माळवाशी, दुसऱ्या बाजूला जुगाई कोसुम, या 2 संघादरम्यान होणारा हा अंतिम सामना आहे. 2-2 1-2चा फुलान संघ आहे. अशा वेळेस बघूया पुन्हा एकदा रोशन चढाईसाठी सज्ज होतो. 1 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन अतिशय बलवान, ताकदवान, अनुभवी खेळाडू, स्वतः कर्णधार, निदान रेषा पार करतोय. सामन्याचा मध्यंतराला गुणफलक आहे. चालू कर. दुसरं सत्र अर्थात उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे. चालू कर. आता मात्र नाही अजिंक्य येतोय चढाईसाठी. 8 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो जुगाई कुसुम, 8 गुणांनी आघाडीवर संघ आहे तो यारी दोस्ती माळवाशी. आक्रमण अजिंक्य रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू अतिशय जबरदस्त बदलाला बघायला मिळतोय. मात्र समोर कोण आहे तर तो रोशन आहे. राईट कॉर्नरची धुरा सांभाळताना रोशन.
नाही 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 कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संधी दिली जात नाहीये चढाईपटूला रोशन याच्याकडून. एक गुण प्राप्त होतोय. किती वाजले रे? 1 नंबर जर्सी परिधान केलेला पुन्हा एकदा कर्णधार चढाईसाठी सज्ज होतोय आणि कर्णधाराला साजेसा खेळ कसा असावा हे जर का बघायचं असेल तर रोशन याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं जातं. श्यामल सुद्धा अतिशय जबरदस्त खेळ आहे, मात्र श्यामलला या सामन्यात मात्र सूर गवसत नाहीये. अतिशय नावाजलेला असा खेळाडू आहे. निदानरेषा पार करतोय, मध्यरेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. विजेता आणि उपविजेता संघ आपल्या या स्पर्धेचा कुठला संघ होणार आहे थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. श्यामल माफ करा नानाची एक जबरदस्त एंट्री या ठिकाणी होणं गरजेचं आहे. चढाई होणं गरजेचं आहे. कडवतोय. बघूया नाना खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय नाना याच्याकडून. आता मात्र ही अरे त्याला फक्त तोच काम आहे दाखवायचं, बाकी रोल नाही त्याचा काय. 2 गुण निश्चितपणे 2 गुण या ठिकाणी प्राप्त होत आहेत. तो हात घातला असता. आक्रमण होत आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू असताना वेळ कमी होत चाललेली आहे. आता मात्र एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. मध्यंतराला जर का बघितलं तर 8 गुणांची भरभक्कम आघाडी होती ती यारी दुसरी माळवाशी संघाकडे. अशा वेळेस पुन्हा एकदा रोशन चढाईसाठी सज्ज होतो. आता मात्र रोशनला माहिती आहे आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे. एक अनुभवी खेळाडू आहे, कर्णधार आहे, त्यामुळे त्या कर्णधाराला साजेसा खेळ नक्कीच रोशन याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं. अजिंक्य वारंवार चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 12 नंबर जर्सी परिधान केलेला जुगाई कुसुम संघाकडून अजिंक्य 2-2-1 क्षेत्ररक्षण असताना स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो तो अजिंक्य. नावाजलेला खेळाडू आहे जुगाई कुसुम संघाकडून. अंतिम दोन्ही संघ जर का बघितले, दोन्ही संघातील खेळाडू जर का बघितले तर जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. 1 गुण आहे. ही मात्र डू ऑर डाय रेट थर्ड रेट तिसरी चढाई आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी मात्र चढाईपटूला एखादा गुण घेणं गरजेचं आहे. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे, मात्र चक्रव्यूहात फसतोय. राईट कॉर्नर मधून छान डिफेन्स केला जातोय. नाना 2-2-1चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. सडपातळ बांध्याचा हा खेळाडू 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. थोडासा सामना एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतं. एक डिफेन्स मध्ये माहीर असणाराचा संघ आहे, एक टॅकल मध्ये माहीर असणाराचा संघ कुठला असेल तर तो माळवाशी संघ. अतिशय जबरदस्त असा संघ या ठिकाणी बघायला मिळतो. मात्र जो प्रतिस्पर्धी कुसुम संघ हा सुद्धा या पंचक्रोशीमध्ये अतिशय नावाजलेला असा संघ आहे, तो जुगाई कुसुम संघ. आक्रमण पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. 1 गुण प्राप्त होतो. एकतर्फी सामना होत चाललेला बघायला मिळतोय. पहिल्या सत्रापासूनच जर का बघितलं तर माळवाशी संघानं कुसुम संघाला दबावाखाली ठेवलेला आहे. अतिशय सुरुवातीपासूनच एक जबरदस्त सुरुवात केलेली बघायला मिळते ती माळवाशी संघानं. अंतिम सामना आहे. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू निदानरेषा पार करतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी दात फेटाळलेले पंच म्हणून साईश आहे आणि छोटे आहे, नावाजलेले असे पंच आहेत. पुन्हा एकदा 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना निदानरेषा पार करतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये. मध्यरेषे जो स्थिरावतोय, अंदाज घेतोय. माळवाशी संघाकडून कुसुम संघाच्या प्रांगणामध्ये चढाईपटूला माहितीये की आता आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे. गुणांचा टाइम आउट घेतला जातोय कुसुम संघाकडून. थोडस चर्चासत्र होणार आहे कुसुम संघाकडून. चौदा गुण आहेत माळवाशी संघाचे, 5 गुण आहेत ते कुसुम संघाचे. आता मात्र 9 गुणांची आघाडी आहे. मध्यंतराला 8 गुणांची आघाडी होती माळवाशी संघाकडे. आता शेवटची 5 मिनिटं असताना 9 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा आघाडी विघटित करण्याची क्षमता आहे का ती कुसुम संघाकडे. पुन्हा एकदा 2-2-1-2चा फुल ऑन संघ असताना या ठिकाणी अजिंक्य चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. एक जबरदस्त डिफेन्स आहे, एक चौडा पकड ज्याला म्हणतो ती रोशन याच्याकडून बघायला मिळते. सुरुवातीला सांगितलं रोशन असा खेळाडू आहे
की तो अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना होते. बऱ्याचशा मैदानावर रोशन याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळालेला आहे. असा रोशन 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे, 2-1-1चं क्षेत्ररक्षण आहे. शेवटची 4 मिनिटं आहेत. लास्ट 4 मिनिट्स, शेवटची 4 मिनिटं आहेत. आता मात्र सामना हळूहळू माळवाशीच्या बाजूने झुकलेला आहे. माळवाशी संघाचं पारडं हळूहळू जड होताना बघायला मिळतंय. मात्र कोसुम संघाचा सुद्धा छान प्रयत्न आहे. अरे जिथे कुठल्या ना कुठल्या संघाला पत्करावी लागतच असते, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक चांगला प्रयत्न केला जातोय तो कोसुम संघाकडून सुद्धा. 10 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. आक्रमण ही मात्र 2 or die रेड थर्ड रेड. 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी तिसऱ्या रेडचा बजर झालेला आहे. त्यामुळे आता चढाईपटूला एखादा गुण घ्यावा लागणार आहे. 2-1-1चं क्षेत्ररक्षण असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि श्यामलला या ठिकाणी अचूक टिपला जातोय. खोलवर चढाई केली जाते. शेवटची 3 मिनिटं आहेत. लास्ट 3 मिनिट्स, शेवटची 3 मिनिटं आहेत. अशा वेळेस 2-2-1-2चा फुलॉन संघ असताना या ठिकाणी 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू आता मात्र वेळ कमी होत चाललेली आणि सामन्याचा निकाल हळूहळू लागत चाललेला आहे. रायडर बाल पुरुषतंत्र केला जातोय. एक धक्का तंत्राचा वापर केला जातोय. 1 गुणांक प्राप्त होतोय. सुपर टॅकल ऑन आहे. अशा वेळेस रोशन चढाईसाठी सज्ज होतोय. नावाजलेला खेळाडू ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केले असा हा खेळाडू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया. 2+2 = 4 पॉइंट. 4 गुणांची कमाई. आक्रमण होतंय पुन्हा एकदा. शेवटची 2 मिनिटं आहेत. लास्ट 2 मिनिट, शेवटची 2 मिनिटं. नाना निदान रेषा पार करतोय. आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी 2-2-1-2चा फुलॉन संघ असताना निदान रेषा व्हॅल्यूट करतोय. टाइमपास सत्राचा अवलंब केला जातोय. तो या खेळाडूकडून कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये. मिनिट सामना काही सेकंदावर आले. नाना निदान पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. सामन्याची आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे. सामना निश्चितपणे माळवाशीच्या बाजूने झुकलेला आहे. पराभवाचे जे ढग आहेत हे नक्कीच जुगाई कोसुमच्या बाजूने आपल्याला झुकलेले बघायला मिळतात. निदान रेषा पार करतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. नवोदित खेळाडू आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वेळ संपते. गुणफल काय? 22-5 17 गुणांनी या ठिकाणी माळवाशी संघ आपल्या या स्पर्धेचा विजेता संघ ठरतो. धन्यवाद उपस्थित सगळ्यांचा पुन्हा एकदा.